गोव्यामधील प्रसिद्ध लईराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे। या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे। जखमींना गोव्यामधील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले। चेंगराचेंगरीची बातमी मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रुग्णालयामध्ये पोहोचले। त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत पीडित कुटुंबांचं सांत्वन सुद्धा केलं। यहाँ से खुद डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में कुछ लोग एडमिट थे, उनको भी जाके देखा और बाद में गोवा मेडिकल कॉलेज में जो लोग एडमिट हैं, हमारे पूरे एडमिनिस्ट्रेशन के टीम जो डॉक्टर्स पूरे उन सभी की ट्रीटमेंट अच्छी तरह से कर रहे हैं। 6 लोगों की मृत्यु हो गई इस भगदड़ में और बाकी लोगों को 4 लोग अभी थोड़े से सीरियस हैं, वो गोवा मेडिकल कॉलेज में एडमिट है। 25 से ज़्यादा लोग जो छोटा मोटा जो उनको लगा था वो भी कुछ ट्रीटमेंट के लिए डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल और गोवा मेडिकल कॉलेज में एडमिटेड हैं। तर गोव्यामध्ये नेमकं काय घडलं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। गोव्यातील शिरगावच्या लईराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली। शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास मंदिरामध्ये चेंगराचेंगरीची ही घटना घडली। मध्यरात्री हजारो भाविक लईराई देवीच्या दर्शनासाठी जत्रेमधील विधींसाठी जमले होते। दरवर्षी 40 ते 50 हजार भाविक येत असतात, मात्र यंदा 2 लाख भाविक दाखल झाले होते। प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमल्यानं गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली। हा लईराई उत्सव नेमका काय आहे आपण त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। तर लईराई देवीचं मंदिर हे गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे। दक्षिण गोव्यामधील शिरोडा गावामध्ये हे मंदिर आहे। लईराई देवीची यात्रा गोव्यामधील प्रमुख धार्मिक सांस्कृतिक उत्सव सुद्धा आहे। दरवर्षी होणाऱ्या यात्रेला 40 ते 50 हजार भाविक हे दाखल होत असतात। 5 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकामधून भाविक येत असतात। लईराई देवीच्या यात्रेमध्ये अग्नीवर चालण्याची परंपरा आहे, ज्याला धोंड असं सुद्धा म्हटलं जातं।